सतत आणि निस्वार्थीपणे कष्ट करणाऱ्या ह्या जीवांचं आयुष्य कदाचित काही काळापुरतं असतं, पण त्या छोट्याशा आयुष्यात ते आपल्याला खूप मोठं काहीतरी शिकवून जातात. एकत्र राहा, प्रामाणिकपणे काम करा, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहा आणि जे मिळालंय त्यातला काही भाग समाजाला आणि काही निसर्गाला परत द्या. नैसर्गिक जलस्रोतांचा अत्यंत हुशारीने वापर करून पाणी टंचाईवर मात करणं, पाण्याच्या एक एक थेंबाचं महत्त्व जाणून नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या घरांचं अगदी व्यवस्थित संरक्षण करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवून जातात. एक नवीन आदर्श घालून देणाऱ्या एका सुंदर गावाला आज आपण भेट देणार आहोत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल मी वाटसरू. हा पाठीमागचा किल्ला आहे ना, तुमचा ओळखीचा असेल, ओळखला का? हाच किल्ला. ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामधील सर्वात जास्त काळ व्यतीत केला तो हा किल्ला. नाही आठवत? तुम्हाला अजून एक हिंट देतो. हा किल्ला म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी. कळलं का आता? आत्ता तुम्हाला बरोबर कळालं. हा किल्ला म्हणजे गडांचा गड राजगड, आणि ह्या राजगडच्या बरोबर समोर एक डोंगर रांग आहे आणि त्या डोंगर रांगेत एक छोटंसं गाव आहे. गावाचं वेगळेपण असं आहे की ह्या गावाने आहे ना सगळ्यात अगोदर श्रमदानातून एक विहीर खणलेली होती आणि त्या विहिरीचं पाणी आहे ना ते वाटून घ्यायचे. हे असं जगावेगळं गाव पाहण्यासाठी आपण आलेलो आहे राजगड तालुक्यामध्ये, आणि त्या गावाचं नाव आहे चराटवाडी. आपल्या दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने होते. मात्र या गावातील लोक आपल्या दिवसाला सुरुवात करतात ते अभेद्य, कणखर आणि शेकडो वर्षे आपल्या पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या दुर्ग राजगडच्या दर्शनाने. महाराजांचे रूप आठवून आजही ऊर भरून आल्यासारखं वाटतं. गावात पाऊल ठेवताच वेगळेपण जाणवलं ते म्हणजे प्रत्येक घरात जाण्यासाठी असणारा पायरी मार्ग. दुपारची वेळ असल्याने बहुतेक लोक शेतात किंवा गुराकडे गेली होती. रानात दूरवर डोक्यावर कागद आणि पोतं घेऊन गुरांच्या मागे फिरणारे बाबा दिसले. जवळ जाऊन चौकशी केल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. आता तुम्हाला पाण्याची सोय झाली, मग आधी पाणी कुठं होतं? हेच मध्ये येरीच होतं, पण ते पुरत नव्हतं. ते थोड्या दिवसांनी मग ते थोडं त्यात 2-2 हंडा वाटून घ्यायचं. ते पहिलं येरीचं. अच्छा, आता जरा सोय झाली व्हायची. पण ते पुन्हा पाणी ते पूर्ण येरीचं पुराचं गावाला तेव्हा? थोडं पुरायचं. शिमग्याच्या होळीच्या आतमध्ये थोडंसं होळीपर्यंत पुरायचं. नंतर मग कमी 2-3 महिने कमी पडायचं. मग त्या 4-4 हंडा वाटून 2-2 हंडा वाटून घ्यायचं. मग ती गावातली पहिली हिर का? ती पहिली गावातली. म्हणजे तुम्ही आपले कष्ट करून किंवा श्रमण करून? सरपंच होता आमच्या गावचं, त्यांनी आपले कष्ट करून, आम्ही गावाने पण कष्ट केलं त्यात मध्ये. खणायला खालना वेल्यापासून सिमेंटच्या पिशव्या डोक्यावर आणल्या, रस्ता नव्हता. डोक्यावर आणल्या दिघाळीतनं सिमेंटच्या पिशव्या 50-50 किलोच्या डोक्यावर आणल्या डोंगरावरून. त्या दिघाळी ना ते बाजारपेठ तिकडून आणल्या सिमेंटच्या पिशव्या. बरं. आणि माझ्या घरामध्ये वाळू टाकली होती, ते वाळू आणली डोक्यानी बैलांनी वर. पण त्या दगड कशा फोडल्या? दगडी इथंच फोडल्या. अरे बापरे. दगडी इथंच बैलदारांनी फोडल्या. तो बैलदार असा दगडी फोडणार, त्यांनी दगडी फोडल्या. बांधकाम चांगलं हिरीचं पण? चांगले. होळीच्या नंतर मग 2 महिने कमी पडायचं. मग आम्ही 2-3 हंडे 4-4 हंडे प्रत्येक लोकांना वाटून द्यायचं. म्हणजे तू 2 घे, मी 2 घे, सगळ्यांना पाणी मिळलं पाहिजे. एक माणूस ते वाटा ठेवायचा येरीव की 2-2 हंडे वाटून द्यायचं. मग बाकीचं इकडे तिकडे कुठं नाही आणा, वाडी बसणं खाल्लं आणायचो. म्हणजे गरठी आपल्याला एवढं पाणी मिळलंच पाहिजे प्रत्येकाला, जास्त नाही न्यायचं. जास्त नाही न्यायचं, पुरायचंच नाही ना मग पियाला. खालच्या गावात ना आणायचो पियाला जास्त कमी. अच्छा, ते खालच्या गावात येर होती ना, त्यातनं मग आणि डोक्याने आणायचो वर.
मंडळी तुम्हाला वाटेल मी काय करतोय नक्की मी विहिरीतून पाणी काढतोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही काही या ठिकाणी या रानात विहीर आहे. हो इथं विहीर आहे आणि ही गावकीची आहे ना त्यांची मुख्य विहीर आहे. या लोकांना ज्यावेळेस पाण्याची टिपळ असायची ना उन्हाळ्यात त्यावेळेस या लोकांनी इथून पाणी नेलेलं आहे. डोंगराच्या एवढ्या उंच टोकावर ही त्यांनी बांधलेली आहे कारण पूर्वी आहे ना पाण्याचे काही स्रोत अवेलेबल नव्हते. त्यामुळं ज्या ठिकाणी खड्डा किंवा असा ओढा असेल झरा असेल त्या ठिकाणी लोकांनी विहिरी खणलेल्या आहेत. या विहिरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतकी मजबूत विहीर आहे. दगडी बांधकाम आहे खालपर्यंत दगडी बांधकाम आहे आणि रहाट लावाय जागा पण आहे. पण काळाच्या ओघात आता पाण्याची सोय झाल्यामुळे ह्या लोकांनी बहुतेक ह्या विहिरीकडे दुर्लक्ष केले. आता या लोकांना भरपूर ठिकाणी पाणी झालं असं वाटतंय त्यामुळे त्यांनी इकडं जेवढं पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही आहे. पण तुम्ही जर बांधकाम बघितलं आजूबाजूनी तर बांधकाम अगदी व्यवस्थित केलेलं आहे की एवढ्या उंच टोकावर इथे विहीर असू शकते ना हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. मग तुमच्या गावात एखाद्याने जर मुलगी द्यायची म्हणली त्यावेळेस देत होते का? नव्हतीच ना. लय लोक माझे पाणी नाही त्यांच्या गावात हे नाही त्यांच्या गावात. तेच की मग चालाडावडी म्हणले की लोक म्हणजे असं म्हणतात नको बाबा तिकडे माझी पोरगी पाणी वाहून मारायची. हा बरोबर आहे. मग तुम्हाला तेव्हा बाजार कुठला होता? यालाच मग तेव्हा रस्ता बिस्ता पायवाट आहे अशी जायला. म्हणजे ह्या डोंगराने चालत जायचं? इथून असे बघा इथून असं खिंडीतून तिकडे जायचं पायवाट आहे आणि तिकडे खाली उतरायचं ती गाडी. हजारो फूट उंच डोंगरावर ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व ओळखून जेवढं शक्य आहे तेवढं नैसर्गिक प्रवाहाचं आणि पावसाचं पाणी अडवून जलसंधारणाचं काम अगदी विचारपूर्वक केलेलं दिसलं. यामुळेच बहुधा हे गाव इतरांपेक्षा मला जरा वेगळं वाटलं. चारही बाजूंनी गवतानी झाकून ठेवलेलं हे घर पाहून जरा आश्चर्य वाटलं. सहज उत्सुकता म्हणून त्या बाबांना विचारलं तेव्हा समजलं की हे घर का लपवलंय ते. हे गावात का लावलं? हे गावात लावायचं कारण हे पाऊस येतो ना तो वारा असतं हा भीतीला हाडसात हा तू उपाळली की पडती. मी म्हणलं घर का लपवून ठेवलंय? नाही ते आलंय मोडगळीच घर. हा मोडगळीच आली. इथं कायम पाऊस असतो का? पाऊस असतो वारं बिरं वारं लय असतं म्हणून आम्ही असं केलं. म्हणजे झाड लावायचं कारण तेच का? हा या वाऱ्यामुळे झाडं लावले. हा पण असं इथं पावसाळ्यामध्ये म्हणजे तर वारं बिर जोरात आलं पत्र बित्र उठतं ते उडत्यात आम्ही एका दगडी बिगडी ठेवले ते वर तेव्हा त्यात पडून. हा म्हणजे ते गावात लावायचं कारण की बाबा ते वारं पाणी येऊ नये पाणी येऊ नये बाय भीती आणि दगड काय तर ते पत्र उडू नये म्हणून. उडू नये वारं येतं. तुम्हाला इथून आता मग उत्पन्न काय असतं? काय नाही आपली या शेतवाडी करायची वैसे काय काय पीक असतं मग? काय भात फक्त पीक येतो. तसं डोंगरावर नाचते बिसणं काय नाही, आता पहिली करायची तर आता नाहीत करीत कोणी. आता कोण नाही सोडून दिलं लोक. हा आता जिकडे तिकडे जाण तेव्हा जायला लागली. मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या लोकांनी आपली राहती घर का लपवलेत. लपवायचं कारण एवढंच की ह्या ठिकाणी खूप पाऊस असतो आणि खूप पाऊस असल्यामुळं आहे ना या भिंतीवर पाणी पडतं पावसाचं आणि ह्या ज्या भिंती आहेत या पूर्णपणे दगडमातीच्या आहेत. त्यामुळं कधी कधी ह्या भिंती आहेत ना अक्षरशः त्या पावसाने पडतात. त्या भिंतींना वारं लागू नये पाणी लागू नये म्हणून हे त्यांनी संरक्षण केलेलं आहे. ह्याला वारी म्हणतात. त्याला एक पर्टिक्युलर नाव आहे वारी. म्हणजे वारा आत येऊ नये आणि पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी केलेलं आहे संरक्षण आहे. ह्याला वारी म्हणतात. वर जातं पण ठेवलंय व ठेवलंय वारं उडते म्हणून. हां बघा का तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या पत्र्यावर एक जातं आहे. बाबांना विचारलं जातं का ठेवलंय तर ते वारं खूप असल्यामुळं ते वाऱ्याने पत्र उडून जाऊ नये एवढं एकमेव कारण आहे. आता तिकडं मी बघतोय तिथं काहीतरी ही नाचणी आहे का? हा नाचणी केली बाई. हां मग यावून तुम्ही ते पीक राखले. पण ते खरदार नाही होतं का मामा? पहिलं तीच आम्हाला धान्य तेच ते राशन नव्हतं काय नव्हतं पहिलं. पण ते खरं पौष्टिक होतं. पौष्टिक. आता तुमचं वय असं 70-75 तरी? हो 65 आहे माझं. हां मग तेव्हा लोकांना आजार कमी होते. हा आता पैसा आला पण आजार वाढले. मग त्याचं काय कारण असं? आता हे खतामुळं माणसाला
हां हे खतामुळं माणसाला तब्येत बिघडायला लागली. अच्छा. पहिली खतं नव्हती ते या शेतीला. मग आपण तर म्हणतोय माणूस सुधारला. उलट व्हायला लागलं मग. हां पैसा आला पण माणसाचं आयुष्य कमी झालं. आयुष्य कमी. पहिले 100च्या पुढे माणूस जायचा. हा. मग तुम्हाला इथं जवळपास दुकानं बाजार किंवा काय आपलं मग डोक्याने यायला वेल्ल्याला जायचं. ह्या डोंगरानी हा या पुढं रस्ता आहे असा इथं पुढं. किती वेळ लागायचं ते वेळेपर्यंत पोहोचायला? आम्हाला 1 तास लागतो पायाने. आणि डोक्यावर परत यायचं तिकडून परत डोक्यावर घेऊन यायचं. म्हणजे अख्खा दिवस तुमचा बाजारात. हा बाजार संध्याकाळी 5-6ला यायचं घरी. म्हणजे दर शनिवारी का आपलं शुक्रवारी? शुक्रवारी. म्हणजे एकदा बाजार केला की 8 दिवस पुरायचा का? हा हा. मग अजून पण डोक्यात होता. आता आपली जातात आता बाकीच्या पोरांची संरक्षणची बातकी गाड्या टोयलरी पिले हा हा. त्याच्यावर जातात. रस्ता होता का वरती आधी? तर आधी नव्हता रस्ता. इकडं खाईनं जातात खरवून तिथून. अजून काय तुम्हाला अडचणीत? अडचणी गडी असेच आहेत ना. हे पुढला रस्ता नाही ना झाला हा. ते त्याच्यामुळे मग आपली पायाने जातात कोण आपली. मग म्हणतात आपलं चला गाडी नाही कोणाची मग आपली पायाने जायचं. मग हा रस्ता पुढे कुठे निघतो? पुढे वेल्ल्याला जातो. हो का? पाय रस्ता. हा सरळ गेला रस्ता? पाय हा वेल्ल्याला पिठला. बर. गावखेड्यांची खरी ओळख म्हणजे गावातली जुनी जाणकार लोक आणि त्यांच्या अस्तित्वामुळेच ही संस्कृती देखील टिकून आहे. आजकालचा तरुण वर्ग कुठेतरी कोपऱ्यात मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त असताना इथं मात्र संसाराचा व्याप जरासा कमी झालेल्या वयाची 60-70 पार केलेल्या काही 4-2 मावश्या आपल्या संसारातल्या गमती जमती सांगताना पाहायला मिळाल्या. ह्या खऱ्या नॉलेज सेंटर आहेत म्हणजे चालती बोलती विद्यापीठ. कोंबडा आरलं हा. की दळण इकडे घातलंच पाहिजे. जाते हो. मी कोंबडा पाठ जरी 4ला आरला हा तरी उठायचं आणि दळायचं. मग उठून पहिलं दळायचं. हा. बाकीची कामं बाकीची कामं नंतर करायची. हा. पहिलं दळणं. शेताला जायचं. पहिलं दळणं. हा. दळलं की मग पीठ भरायचं हा. आणि ते टोपल्यात ठेवायचं. बरं. मग शेताला जा. मग कामधंदा करायचा. पाणी भरायचं हा. आणि ते तिकडून एरवीने आणायचं. पुढच्या एरिया. डोक्यावरून बरं. डोक्यावर आणायचं आणि मग ते ठेवलं की स्वयंपाक पाणी करून जायचं शेताला. बरं. मग सकाळी हा मला शेतात काम करायचं. हा. मग संध्याकाळचा आणि गरोट घालायचा येऊन मी परत दळायचं वय. परत दळायचं. दिवसातून 2दा. दिवसातनी 2दा. मग सकाळी किती किलो दळायचा? किती पाहिल्या? रगड आडुली दळायचो. हा. 3 शेत दळायचो. पायली कुठलं दळतोय हा. पण एवढं दळायचं पण ते रोजच्या रोज. रोजच्या रोज. 4 माणसं असायचेत ना. मग ते सकाळचं दळलं की 6 घरात असायच्या ना. मग ते पीठ लपवून ठेवायच्या. का? हे मात्र त्यांची खोडी कळीच नाही मला. का म्हणला पाहिजे तुम्हाला कामाला लावायचं म्हणून? दिकींना द्यायला. असं आहे वय. हा. आणि मग दिकींना जात्यावर बसायला नको. बरं. मग त्यांना आयतं पीठ न्यायचं म्हणून मी सुनांचं काम काढायचा. सुनांचा घाम काढायचा. तुम्ही असं घर लपून ठेवलं ते गावात लावले कायसाठी? का? ते बेटी उपळत आहेत ना. मातीचे आहेत ना. हा. तब्येत पाऊस पडतोय. हा. मग तुम्ही जे लावलंय ते गावात त्याला काय म्हणतात का? त्याला गाठ्या म्हणतात. गाठ्या का वारी? वारी नाही, मग? गाठ्या. गाठ्याचं गावात लावलंय. मग त्याने काय होतं? त्याने पाणी येत नाही आतमध्ये. बरं. मग ते कायमस्वरूपी पाऊस आहे तोपर्यंत लावायचं का? हा. प्रत्येक वर्षी? आणि नंतर काढायचं. प्रत्येक वर्षी लावायचं ते? प्रत्येक वर्षी लावायचं. औषध मी आता बघितलं तुमच्या पण घरात अशा पायऱ्या आहेत. इकडून पण आहेत, मागून पण आहेत, ह्या पण पायऱ्या आहेत. हम्म. मी असं पायऱ्या लावायचं कारण काय आहे? ते असं पाणी आलं ना म्हणजे ते खड्डे पडतात. हा. पाणी ते वर बसणं येते ना हा. ह्या पायरी हो. बरं. मग ते खड्डे पडतात. मग माणसाला चालता येत नाही. आलेलं पाणी जायला आपला. हा. मग त्या पाण्याच्या वाफाने असं ते वाहून जातं का सगळं? हा. वाहून जात. त्यामुळे केलंय का? मी म्हणलं प्रत्येकाच्या घरी पायऱ्या कशा काय ते चढायला नाही वरती. नाही नाही. मंडळी आता आपण तिथं गाडी पार्क केली आपली कारण आपल्या गाडीला मर्यादा आहेत. आपली गाडी पुढे जाऊ शकत नाही. शेवटी दादा भेटले या गावात आणि ते आपल्याला ह्या गाडीने घेऊन चाललेत. त्यांच्याकडे इको आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की ही इको गाडी तुम्हाला शहरात पण चालू शकते, पुण्यात आणि गावाकडं पण. बघा म्हणजे थारपेक्षा चांगलं काम करते गाडी.
आता आम्हाला खरंच 15 मिनिटं चालायचं होतं ना थांबायला लागलं बापरे. पण दादांनी ही गाडी अगदी व्यवस्थित थांबली का. आता इथून पुढं कुठली गाडी जाऊ शकत नाही त्यामुळे आता 2 पायाची गाडी चालू करून जाल. अरे लावरे होते ना मंडळी. हा समोर दिसतो तो राजगड, गडांचा गड आहे ना राजगड तो. हा धुक्यात लपला असतो पण कधी या इथं का. चल शेतकरी अच्छा चला की. गावातले काहीतरी आपले म्हणतात ना ते सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्यांना गावाविषयी माहिती असती. त्यामुळे जरा गावाविषयी माहिती मिळण्यासाठी आपण ह्या बाबांना भेटणार आहोत. बाबा खाली आहेत गुरांच्या मागे. आता रस्ता आता झाला म्हणताय, मग तुमच्या काळात तर असं माणूस आजारी बिजारी पडल्यावर मग ते कसं करायचं. डाल करायचा. डाल तुम्हाला माहिती आहे का. डाल डाल असायचा मोठा कामटाचा. हां त्याच्यावर अशी दांडकी लावायची त्याला. हां आणि मग ते 4 गाड्यांनी 5 गाड्यांनी येऊन यायची खांद्यावर या डोंगरांनीच. असं आता डोंगरांनी ह्या डोंगरांनी परत असं तिकडे फिरायचं हां आणि मग बाजारपेठेत वेल्यात जायचं. मग त्या डालात तिथपर्यंत माणूस पोहोचायचा का. हा पोचायचं ना. काही लोक म्हणजे एकच माणूस नसायचं. हां 10-15 माणसं 10-12 माणसं यायची त्या डाला पाठीमागं. त्यांनी थोडा घेतला त्यांनी थोडा घ्यायचा. जड लागला की म्हणजे एक माणूस दवाखान्यात न्यायला 10 ते 12 माणसं लागायची. मग कधी कधी तो माणूस त्या डालातून दवाखान्यापर्यंत पोहोचायचा का व्यवस्थित. पोचायचा काय म्हणून पोचायचा. मग नाही जास्त कमी झालं तर मग तिथनं गाडी करायची पुण्याला लावायचं. मंडळी तुम्ही बघता या ठिकठिकाणी बाटल्या आणि पाईप लावले. मला एक उत्सुकता म्हणून त्यांना विचारलं की या बाटल्या का लावल्या असतील. दादा या बाटल्या किंवा ते पाईप लावायचं कारण काय. पाणी आतमध्ये येण्यासाठी. हां पाणी जे आपलं ओसरण्याचं पाणी जे साचतं ना वरतून पाणी येतं ते पावसाचं. आतमध्ये बाथरूम मध्ये आपलं आंघोळ चांगोळीला चालतं. बरं म्हणजे ते पावसाळ्याचं पाणी तुम्ही गोळा करताय. बघ म्हणजे ह्या लोकांना पाण्याची किंमत माहिती आहे कारण ह्यांनी टिपळण बघितलेली आहे. कारण एका विहिरीवर अख्खं गाव चालायचं. मला मग सांगितलं एकाने की फक्त तुम्हाला 2 हांडे मिळायचं प्रत्येक घराला. प्रत्येक 2 हांडे आता पण भेटते. आता पण मिळत. हो का. मग अजून पाणी नाही आलं. अजून पाणी नाही. मग आता पाणी कुठे पिता तुम्ही. मग पण ते 2 हांडे ते आमच्या मंदिरापाशी मागं मंदिर बघा. मंदिर आहे तिथे झऱ्याचं पाणी आहे. बरंच पाणी. तवेच तर पाहिला होता वरती यायला. एसटी पण होती का. काही नव्हतं. मग पाय वाटणी यायचं. मग एसटी नव्हती तर मग कुठं पुण्याकडे जायचं म्हणलं. तिकडे जायचं यायला. तिकून एसटी असायचं तुम्हाला. तुमचं बाजार बिजार पण वेळेला सगळंच म्हणजे हरकट खाल तुम्हाला वेळेला जायला लागते. नाव सांगतोच मला. चराटे. कितीला बाळा तू. 2रीला. शाळा कुठे तुझी. शाळेत नाही जात. शाळा कुठे तुझी. मला सुट्टी आहे का काय. हा शाळेला काय चालू जात नाही तू. शाळेत जात नाहीस का रे. का जात नाही शाळेत. का तुला मॅडम मारतात का. नाही नाही खातात ना. कळत नाही ना तुला. एखाद्या हिल स्टेशनपेक्षाही सुंदर भौगोलिक रचना असणारं हे झराटवाडी गाव तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. नजर लागावी असं सौंदर्य नजरेत भरण्यासारखं होतं. मंडळी इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो पाण्याचा. म्हणजे पाणी साठवायचं कुठं. कारण एवढ्या उंचावर विहिरीला पाणी लागणं अवघड होतं. म्हणून ह्या लोकांनी असं झऱ्यामध्ये विहीर काढलेली आणि चौकोनी बांधकाम करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांची पाण्याची बऱ्यापैकी ताण त्यांनी बागावलेली आहे. आता एवढं पूर्णपणे डोंगर आहे. हा इकडे किल्ला आहे आणि ह्या डोंगराच्या उतारावर हे गाव बसलेलं आहे चराटवाडी. आणि ह्या गावाने अत्यंत हुशारीने आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून हा निर्णय घेतला. तर भरपूर पाणी आहे त्यांना. असा विचार प्रत्येक गावाने करायला का हरकत आहे. मंडळी थोडं गेस करा ही वनस्पती किंवा हे जे वेल आहे ते कुठलं आहे. याने आयडिया. नो थांबा मला डेमो दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल.
काय नक्की ते? आम्ही असं करायचो शाळेत वगैरे असताना. हां. हे काय? मेहंदी. मेहंदी. अरे वा, म्हणजे छापा उठून त्याची मेहंदी करायची. मला कमेंट करून सांगा कुणी कुणी लहानपणी असे या वनस्पतीचे छाप उठवून मेहंदी काढलेली आहे आणि ह्या वनस्पतीचं नाव काय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण विसरलेलो आहे. काळाच्या ओघात आपण प्रगत झाला असं म्हणतो, सुधारलो, पैसे कमावले, फॉरेनला गेलो, गाडी घेतली, बंगली घेतली, पण कधीतरी ही मजा घेतली का तुम्ही? हां, ही झाड आहेत, ही पानं आहेत, या पानाच्या मागं असं छाप कधी तुम्ही उठवलेलं आहे का? ह्या वनस्पतीचं नाव काय ते सांगा आणि तुम्ही मजा केली का नाही ते पण मला सांगा. मंडळी, पैसा कमावण्यासाठी आपण आपलं हक्काचं गाव मागं सोडलं आणि शहराकडे धावलो. कधीतरी पुन्हा त्या रस्त्याने प्रवास करून बघा ज्या रस्त्यावर अनेक फार्म हाऊस, सेकंड होम, बंगलो प्लॉट्स झालेले पाहायला मिळतात आणि आपण विरंगुळा म्हणून पैसे खर्च करून त्यात आनंद शोधू लागलो. ह्या चराटवाडी गावासारखी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गावं अजूनही आपलं सौंदर्य आणि वेगळेपण टिकून आहेत. त्यांचा आदर्श घ्यायला काय हरकत आहे? मंडळी, तुम्हाला हा आजचा प्रवास कसा वाटला? मला तुमचा कमेंट आणि तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचू द्या. हा आजचा आनंदी प्रवास तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मला खात्री आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशा एका वेगळ्या वळणावर, वेगळ्या प्रवासात आणि एका वेगळ्या ठिकाणी. हो, मला पुन्हा एक गोष्ट सांगावीशी वाटते, ह्या गावाचं वेगळेपण. अशी अनेक गावं ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वेगळेपण आहे आणि काही ना काहीतरी त्या गावाने आपला एक इतिहास राखलेला आहे. ही चराटवाडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, धन्यवाद. पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न, सबस्क्राईब केलं आहे का? हो, ते करणं गरजेचं आहे, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळावे त्यासाठी ते करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा लवकर भेटूया. चला.